नमस्कार मित्रो, मी गंगाधर हांडे आपल्या सर्वांचे या चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रो, आज आपण या व्हिडिओ अंतर्गत इयत्ता 8वी इतिहास या विषयातील प्रकरण पहिले इतिहासाची साधने या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय आपण उत्तरासह पाहणार आहोत. त्याचबरोबर 8वी इयत्तेतील महत्त्वपूर्ण व्हिडिओची प्लेलिस्ट आपण या चॅनलवर बनवलेली आहे, ती पण आपण पाहावी. त्याचबरोबर आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर सुरू करूया 8वी इतिहास प्रकरण पहिले इतिहासाची साधने या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय. तर यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे इतिहासाच्या साधनामधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. यासाठी पर्याय अ लिखित, ब भौतिक, क मौखिक आणि ड दृकश्राव्य. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे दृकश्राव्य. इतिहासाच्या साधनामधील दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. दुसरे विधान आपण पाहूया. पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती आपणास मिळते. पुण्यामधील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी आपणास माहिती मिळते. यासाठी पर्याय अ आगा खान पॅलेस, ब साबरमती आश्रम, क सेल्युलर जेल आणि ड लक्ष्मी विलास पॅलेस. तर योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे आगा खान पॅलेस. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे टिंबटिंब होय. यासाठी पर्याय अ पोवाडा, ब छायाचित्र, क मुलाखती आणि ड चित्रपट. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे चित्रपट. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. तर यातील पहिले जे विधान आहे ते म्हणजे ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती. तर याचे उत्तर एक साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचेही काम केले. दुसरा मुद्दा, भारतीय संस्कृतीची थोरवी वर्णन करताना त्यांनी समाजातील दुष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांच्यावरही टीका केली. तिसरा मुद्दा, स्त्रियावरील अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, बालविवाह, विधवा पुनर्विवाह इत्यादी सामाजिक प्रथांवर लिखाण करून लोकमत जागृत केले. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे इंग्रजांच्या जुलमाविरुद्ध लिखाण करताना पाश्चात्य विद्या, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्य, समता आदी मूल्य यांचे महत्वही पटवून दिले. म्हणून ब्रिटिश काळातील वृत्तपत्रे ही सामाजिक प्रबोधनाची ही साधने ठरली. त्यानंतर दुसरे विधान जे आहे ते म्हणजे चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. तर याचे उत्तर चित्रफिती हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्वपूर्ण आविष्कार असून आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाचे ते विश्वसनीय साधन मानले जाते. कारण एक भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही महत्वपूर्ण घटना जशा घडल्या त्या रूपात चित्रफितीमुळे आज आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा मुद्दा, समाज जीवनातील एखादी चांगली घटना, आदर्श मूल्य, आदर्श विचार यावर चित्रपट निघतात. तिसरा मुद्दा, सामाजिक समस्या, रूढी, अंधश्रद्धा असे विषयही चित्रपटातून हाताळले जातात. चौथा मुद्दा, तत्कालीन सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असल्याने चित्रफिती या आधुनिक इतिहास भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधन मानले जातात. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. पहिली टिप आपण पाहूया, छायाचित्रे. तर त्याचे उत्तर एक, छायाचित्रांमुळे
व्यक्ती, वास्तू, प्रसंग वा घटना आहेत त्या रूपात दिसतात. छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्व होते, परंतु त्यात काल्पनिकता, व्यक्ती सापेक्षताही असे. दुसरा मुद्दा, छायाचित्रांवरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या, त्यांचे पेहराव कसे होते यांची माहिती आपणास मिळते. तिसरा मुद्दा, घडत असलेल्या प्रसंगाचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा करते. चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे तत्कालीन वास्तूच्या छायाचित्रणावरून वास्तू प्रकार, वास्तू बांधणीच्या पद्धती यांची माहिती मिळते. त्यामुळे छायाचित्र ही आधुनिक भारताच्या इतिहासाची विश्वसनीय दृक साधन मानली जातात. त्यानंतर पुढील जी टीप आहे त्या टीप आपण पाहूया. पुढील टीप आहे ती म्हणजे वस्तू संग्रहालय आणि इतिहास. याचे उत्तर 1. जेथे प्राचीन वस्तू, भांडी, शस्त्रे, नाणी, कागदपत्रे, वस्त्रे इत्यादींची कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवलेल्या असतात, अशा संग्रहालयाला वस्तू संग्रहालय असे म्हणतात. दुसरा मुद्दा, या वस्तूवरून तत्कालीन आपणास सामाजिक, राजकीय, धार्मिक इतिहासाची माहिती मिळते. तिसरा मुद्दा, नाण्यांवरून त्या काळात वापरत असलेला धातू, लोकांची आर्थिक स्थिती यांची कल्पना आपणास येते. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे शिल्पकला, चित्रकला, धातुकला, शस्त्रकला इत्यादी कलांतील प्रगती समजते. वस्तू संग्रहालय आणि इतिहास या दोन्ही बाबी अभिन्न आहेत. इतिहास लेखनाचे ते एक महत्वाचे साधन आहे. त्यानंतर पुढील जी टीप आहे ती टीप आपण पाहूया. पुढील टीप आहे श्राव्य साधने. तर याचे उत्तर 1. ध्वनिमुद्रितांचा समावेश श्राव्य साधनात होतो. ध्वनिमुद्रण कलेचा शोध लागल्यानंतर ही साधने इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्वाची ठरली. दुसरा मुद्दा, उत्तम गायकांची गीते, संगीत, विद्वानांची व्याख्याने आणि ऐतिहासिक नेत्यांची भाषणे ध्वनिमुद्रित झालेली आहेत. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगणमन हे आपले आजचे राष्ट्रगीत. सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांची भाषणे, त्यांच्या ध्वनिफिती इतिहासाच्या अभ्यासकांना उपयुक्त असतात. आकाशवाणीवरून या ध्वनिफिती ऐकवल्या जातात. चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे या श्राव्य साधनामधून इतिहासाच्या अभ्यासकांना सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाची माहिती मिळू शकते. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र आपणास पूर्ण करावयाचे आहे. तर आपणास भौतिक साधने कोणती ती साधने आपणास सांगावयाची आहेत. तर भौतिक साधन आपणास अशा प्रकारे सांगता येईल. इमारती, त्यानंतर राजवाडे, त्यानंतर पूल, तुरुंग, पुतळे, स्मारके, नाणी आणि रस्ते या व्यतिरिक्त इतरही आपण भौतिक साधने सांगू शकतो. तर मित्रहो, 8वी इयत्तेसाठी अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.